नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे की ज्याचं नाव आहे कूल गप्पा. तर आज आपण गप्पा मारणार आहोत बाळगुटीविषयी. तर आपल्या सगळ्यांना बाळगुटीबद्दल माहीतच असेल आणि त्याचे बेनिफिट्स सुद्धा माहिती असतील. तर बाळगुटी पूर्णपणे नॅचरल आहे, त्यामुळेच मला असं वाटतं की प्रत्येकाकडे हा बाळगुटीचा किट असलाच पाहिजे. मग तुमच्या घरी जर लहान मूल असेल तर तो मॅन्डेटरीच आहे, पण लहान मूल नसेल तरी सुद्धा त्यातले बरेचसे हर्ब्स असे आहेत की हे आपणही मोठी माणसं सुद्धा घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर का सर्दी, खोकला, कफ झालेला असेल, आपल्याला पोटात दुखत असेल किंवा काही पित्ताचा त्रास होत असेल, ॲसिडिटी झालेली असेल, तर यातली बरीचशी औषधं हर्ब्स जी आहेत ही ॲज अ नॅचरल रिमेडी म्हणून वर्क करतात, होम रिमेडी म्हणून वर्क करतात. तर त्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे आणि त्यामुळे आपण ते घेऊ शकतो किंवा आपल्या लहान बाळाला देऊ शकतो. फक्त जर तुम्ही लहान बाळाला पहिल्यांदाच बाळगुटी देणार असाल तर तुम्ही सुरुवातीला त्यातले जे हर्ब्स आहेत, जे रूट्स असतात त्या किटमध्ये, ते थोडेसे उगाळून तुम्ही बघू शकता, आधी ट्राय करू शकता की आपल्या बाळांना काही त्रास तर होत नाही ना, आणि मगच तुम्ही ते बाळगुटीला देऊ शकता. बाजारात आता वेगवेगळ्या कंपनीच्या बाळगुटी मिळतात. काही लिक्विड फॉर्ममध्ये मिळतात, काही पावडर फॉर्ममध्ये मिळतात, तर आणि काही नॅचरल फॉर्ममध्ये मिळतात. तर माझ्याकडे जी बाळगुटी आहे ती या ग्रीन फार्मसीची बाळगुटी आहे आणि मला ती आवडली कारण ती पूर्णपणे नॅचरल आहे, लिक्विड किंवा पावडर फॉर्ममध्ये नाही आहे आणि ती मला उगाळून द्यायलाच जास्त सेफ वाटतं. त्यामुळे मी ही बाळगुटी घेतली. ह्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यात त्याच्यात जे हर्ब्स आहेत तर त्यांनी इथे प्रत्येक हर्ब्सची इमेज दिलेली आहे आणि त्याखाली त्याचं नाव दिलेलं आहे. तर हे अतिशय उपयुक्त आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कळतच नाही की बऱ्याचदा माहीत असतं की ज्येष्ठ मध खोकल्यासाठी घेतात किंवा सुंठ खोकल्यासाठी असते, पण ती दिसते कशी हे मात्र आपल्याला माहिती नसतं. तर इथं त्यांनी बऱ्यापैकी दिलेलं आहे की सगळ्याच जवळजवळ हर्ब्सची इमेज दिलेली आहे आणि त्याच्याखाली त्याचं नावही दिलेलं आहे. तर तुम्ही कोणतीही बाळगुटी घेऊ शकता, पण माझ्याकडे ही आहे आणि ही अतिशय चांगली आहे, त्यामुळे मी रिकमेंड पण करू शकते की ही खूप चांगली आहे. कारण हे बुकलेट जे आहे त्याच्या आतमध्ये ते खूपच उपयोगी आहे. या बुकलेटमध्ये त्यांनी वेगवेगळे म्हणजे हर्ब्सनुसार त्यांनी त्याचे बेनिफिट्स दिलेले आहेत, पण त्यानुसारच तुम्हाला जर काही सिम्पटम्स द्यायचे असतील, म्हणजे रनी नोज असेल किंवा कफ असेल, तर त्यासाठी तुम्ही यातले कोणकोणते हर्ब्स देऊ शकता आणि त्या प्रत्येक हर्ब्सचा काय बेनिफिट होतो, त्याचा काय उपयोग होतो तोही दिलेला आहे. आणि त्यानुसार तुम्ही ते कमी जास्त उगाळून तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही त्या बाळाला हे हर्ब्स देऊ शकता. तर आम्ही परवा बाहेर गेलो होतो आणि घरी आल्यावर माझ्या मुलीला सर्दी आणि खोकला झाला ॲज युज्युअल, कारण जवळजवळ 1.5 वर्ष झालं आपण या बंद पेटीत या पेंडेमिकमुळे आम्ही आहोत आणि मध्ये आम्ही थोडा 1 दिवस बाहेर राहायला गेलेलो आणि नेमकं घरी आल्यावर झालं. आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर म्हणाले की काहीच काळजी करण्यासारखं कारण नाही, चक्क काही औषध न देता त्यांनी आम्हाला परत पाठवलं. आणि मला तर कळतंय की तिला इतका कफ झालाय, तिला कोणत्या तरी मेडिसिनची गरज आहे, पण डॉक्टरांनी दिलं नाही. त्यामुळे त्यावेळेला मला त्या डॉक्टरांचा थोडा रागच आला. पण लहान मुलांना बऱ्याचदा जर काही उगाचच औषधं देत नाहीत आणि ते एका अर्थी चांगलंही आहे, कारण त्यामुळे त्यांची इम्युनिटी बिल्ड होत असते, इम्युनिटी वाढत असते. आपणही उगाच थोड्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी मेडिसिन न घेतलेलीच बरी. जे काही नॅचरल मेडिसिन्स आहेत किंवा होम रिमेडीज आहेत त्यावर आपण जास्तीत जास्त तिकडे आपला कल असला पाहिजे, कारण त्याचे काहीही साईड इफेक्ट्स नसतात. तर घरी आल्यावर मग माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे बाळगुटीचा किट आहे. मग मी ती बाळगुटी काढली आणि त्या ह्या बुकमध्ये बघितलं की या सर्दी खोकल्यासाठी काय काय आपल्याला द्यावं लागेल बाळगुटीमध्ये. तर सर्दी खोकल्यासाठी त्यांनी सांगितलं की ज्येष्ठ मध, सुंठ, पिंपळी, वेखंड आणि काकडी शिंदी हे देतात आणि ह्या प्रत्येकाचा त्यांनी बेनिफिटही लिहून दिलेला आहे की यामुळे काय होतं. जसं की
कफ, सुंठीमुळे कफ, सुंठ आणि पिंपळीमुळे कफ कमी होतो, किंवा वेखंडामुळे जे सायनस आपल्याला सर्दीमुळे सायनसमध्ये जी सूज आलेली असते ती कमी होते, किंवा ज्येष्ठमधमुळे जी आपण आता हळद दूध घेतो किंवा जी कोणतीही औषधं जी आपण घेतो ती गरम असतात, काढा म्हणा, काहीही आपण जरी होम रेमेडी जरी म्हटली तरी गरम असते. त्यामुळे ज्येष्ठमध हे थंड आहे आणि त्यामुळे ते उगाळून द्यायचं. तर काकड शिंगीमुळे पण सर्दी आणि कफ बरा होतो. तर तुम्ही इथे बघू शकता की हे त्यातली काकड शिंगी कुठली मलाही माहीत नव्हतं, किंवा अजूनही म्हणजे मी माझं बाळ लहान असताना मी त्याला गुटी रोज द्यायचे, तरीही मला इतक्या आता 2 वर्षानंतर परत काकड शिंगी म्हणजे काय हे आठवत नव्हतं. तर मी इथे बघितलं की हे माझ्याकडे आहे काकड शिंगिका आणि इथे त्याची इमेज पण आहे. तर ती मॅच करून बघितली आणि मी ती काकड शिंगी दिली आणि 2 दिवसात तिचा खोकला पूर्णपणे कमी झाला. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गुटी उगाळताना आता ह्याच्यात वेगवेगळे जे हर्ब्स आहेत त्याची चव इतकी काही चांगली नसते. त्यामुळे त्याबरोबर तुम्ही जर एखादा बदाम किंवा खारीक उगाळून दिलीत तर थोडंसं ते गोड होतं आणि त्याची चव चांगली होते आणि मुलं अशी पटापटा ते खातात, काहीही कटकट न करता. दिस इज ऑल अबाउट बाळगुटी. आणि आता मी फक्त सर्दी आणि खोकल्याबद्दल सांगितलं, सर्दी खोकला किंवा कफ ह्याच्याबद्दल सांगितलं. पण या बुकमध्ये आणि तुम्हाला जर पाहिजे असेल की बाळगुटी कशी उगाळायची किंवा त्यातला प्रत्येक घटक ह्याचा उपयोग काय आहे, तर मी नक्की याचा परत व्हिडिओ करेन आणि तुम्ही तसं मला कमेंटमध्ये सांगा. या बाळगुटीविषयी मला एवढंच सांगायचं आहे की हे आपल्या आजीच्या बडव्यातले जे वेगवेगळे मेडिसिन्स आहेत हे आता हळूहळू आपण विसरत चाललेलो आहोत. म्हणजे आपल्याला माहीत असतं की हो ते खूप बेनिफिशियल आहे, पण आता या धकाधकीच्या जीवनात आपल्याला वेळही नसतो की आपल्याला असं वाटतं की नाही आपलं बाळ आजारी आहे तर पटकन जाऊन डॉक्टरांकडे जाऊन आपण औषध घेऊन येऊन त्याला बरं करूया, लवकरात लवकर बरं वाटावं याकडे आपला कल असतो. ते बरोबरच आहे, आपल्याला तसं वाटणं अगदी साहजिक आहे. पण त्याहीपेक्षा जर आपण ह्या नॅचरल रिमेडीज किंवा नॅचरल होम रिमेडीजकडे जर आपण जास्त त्याचा दिला तर ते लॉंग टर्म इफेक्टिव्ह आहे आणि त्याचा तुम्हाला काहीही साईड इफेक्ट होणार नाही आहे. तर डिस्क्लेमर की हा व्हिडिओ कोणताही स्पॉन्सर नाही आहे. मला जे वाटलं आणि मला जे मी माझ्या मुलीला जे देते ते मला माझ्या मैत्रिणींबरोबर शेअर करावं असं वाटलं, म्हणूनच हा मी व्हिडिओ करते. तर थँक्यू. स्टे सेफ, स्टे हॅपी. आणि तुम्हाला कसं काय वाटतो हा व्हिडिओ हा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला अजून कुठली इन्फॉर्मेशन माहिती असेल किंवा अजून कुठल्या तुम्हाला टिप्स द्यायच्या असतील तर तुम्ही या कमेंटमध्ये मेन्शन करा. अँड लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक्यू.